नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे तो म्हणजे फिशिंगवर। आपण जाणार आहोत आज फिशिंगला। त्या फिशिंगला जाण्याच्या अगोदर आपण जाऊ मार्केटला। आपल्याला गळ आणायला लागतील, कारण जे जुन्या गळ होते ते संपलेले आहेत आणि काही फिशिंगसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते आपण आणायला मार्केटला जाणार आहोत। आणि बिर्याणी पण घेऊन येऊ, कारण तिथे भूक लागणार आहे खूप। 3-4 तास आपल्याला थांबायचं आहे। तर जाऊ मार्केटला, नंतर जाऊ फिशिंगला। बेटा किती 100चे आम्ही दोघांच जाणार आहोत बाहेर। दोघांना 100चं नको, 30-40 सध्या काहीतरी 30-40 नको, 80 रुपयाचं घे। वेळ लागला 80 रुपयाचा काय 100चं आहे पण नको, 80चा 40 सध्या देणार तुला, तुला नको घेत आहे। किती जाईल मग काय झालं, मी बोलू 30चा काढलं मग काय बाबांनी ठेवलं। कितीचा हा 50चा करून टाका काय यो कितीचा आहे 50 माझ्या टाका बोलो घासाला काय होते रे, झाले 100 रुपयाची। कोण बोलू ते एक टाकता एक एक धंदा दे का तर कसलं चाललं एक अजून टाकलं तर अजून चालेल। आता झोल चालली घेऊन जाते काय देव बास नाही साहेबाज, तेवढे घास आज बास दाखवू किती आहेत? हे मग नंतर नाही भेटणार। नाही नको, आजचा दिवस आहे आमचा। बरं असं नाही, तुझी मर्जी। आता मी आलो आहे शॉपमध्ये आलो, म्हणजे आपल्याला पाहिजे मच्छी पकडायचे हुक पाहिजे। जे माझे अगोदरचे हुक होते ते संपले आहेत, म्हणून आता शैबाज हुक घेतो आहे मच्छी पकडायचे। तुम्ही बघू शकता आपण आता फिशिंगला जाऊ, तिथे 4-5 तास जातील, त्यामुळे भूक तर लागणार आहे। त्यासाठी शैबाज काहीतरी खायला घेतो आहे, बिर्याणी। शैबाज 3 प्लेट घे, 3 प्लेट बिर्याणी घेतो आहे आम्ही तिघावर। पाटी जो तुम्ही किल्ला बघतात तो आहे कोरले फोर्ट, आणि वरती जाण्यासाठी ते पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता पाटी। इकडनं आपण सरळ किल्ल्याच्या वरती जाऊ शकतो। या किल्ल्याची व्हिडिओ मी टाकणार आहे आता 7-8 दिवसानंतर किल्ल्यावर जाणार आहे, तर या किल्ल्याचा ब्लॉग मी करणार आहे, नक्की बघा एकदा। फायनली आपण पोहोचलो होतो आपल्या स्पॉटवर, तुम्ही बघू शकता। आपल्याला जायचं आहे तिकडे, जायचं आहे आपल्याला, परंतु आता पाणी भरलेलं आहे, जायला भेटेल की नाही समजत नाही। हे साहेबाज, जायला भेटेल काय? थोडं भिजायला लागेल आपल्याला, कारण संपूर्ण बघू शकता तुम्ही पाण्यातलं आहे ते। ट्राय करून नाही भेटलं तर आपल्याला कॅन्सल करायला लागेल। तर आपण निघतो आता पट्टीवर जाण्यासाठी। भरती लागल्याने काय झालं आहे, इकडचा जो जायचा रस्ता आहे तो संपूर्ण पाण्याने भरलेला आहे। आता कसं तरी आम्हाला थोडं भिजायला लागेल बहुतेक। मी यांच्या नंतर जातो, यांना पहिले जाऊ दे। खूप रिस्की आहे, तुम्ही बघू शकता। पाणी इथे डीप आहे, थोडं लांब पाणी डीप आहे खूप। चला मी पण आता निघतोय यांच्या मागोमाग। आता भरपूर नाही आहेत, परंतु जर पडलो तर मोबाईल सकट सगळं काही भिजेल, आपलं सामान पण आहे ते।
सावकाश जायला लागेल आता बहुतेक. भिजलं साहेबा चल लवकर. अरे मोबाईल आहे माझा. दे माझ्या जवळ दे मोबाईल. आता येतेच. अरे नको, 2 हातात पडले तर दोघांचे मोबाईल पडतील. काय बोलले सगळं देते आणि मोबाईल हातात. आज खूपच पाणी भरलेलं आहे. अरे काय आहे व्लॉगसाठी काय काय करायला लागते बाबा. बघा ब्लॉग साठी काय काय करायला लागते. असे मित्र कमी भेटतात मित्रांनो. मला फॉलो करा इंस्टाग्राम वर. फायनली आपण पोचलेलो आहोत पट्टीवर. तुम्ही बघू शकता आपण इकडनं आलोय. मगाशी आपण होतो तिकडे होतो, तिकडनं आपण असे चालत इकडनं आलो. चला आता फिशिंगला सुरुवात करू. तर आता तुम्हाला मी दाखवतो की गल कशी बांधतात. एक घास कर त्यांचं. आणि मगाशी आपण मार्केटमधून जी मच्छी आणली होती घासाला, ती ही बघा, ती साफ करायला लागते पहिले. म्हणजे तिची जी खवले असतात ना ती काढायला लागतात. ती काढल्यानंतर तिचा एक तुकडा कापून गलीला आपण लावणार आहोत आणि पाण्यामध्ये फेकणार आहोत. टाकचं ठेवा आतमध्ये, जवळच टाक. पाणी इथे खूप डीप आहे. तुम्हाला असं वाटेल की हे डीप नाही. वाजलेले आहेत दुपारचे 12:30 वाजलेले आहेत. खूप ऊन लागते. शैबाज कंटाळला वाटते. शैबाज कंटाळलास काय रे? कंटाळलास? चल लवकर काहीतरी. येऊन 1 तास झालेला आहे तरी सुद्धा एक पण मच्छी भेटलेली नाही. भूक लागली आहे खूप. आता मगाशी आम्ही बिर्याणी आणली, ते आता लंच करतो आम्ही. एकही मच्छी लागली नाही. 3 तास झाले आम्ही कंटिन्यू फिशिंग करतोय. मगाशी जे आम्ही इकडनं आलो ती तुम्हाला जागा दाखवतो. पाणी संपूर्ण वटलेलं आहे तिकडचं. हे बघा, आम्ही इकडनं मगाशी आलो होतो तेव्हा पाणी भरलेलं होतं, परंतु आता वटलेलं आहे. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या स्पॉटवर, तिकडे जाणार आहोत. तिकडचं पाणी आता थोडं कमी झालं आहे. बघूया तिकडे मच्छी भेटते का नाही. आणि मच्छीचं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला याल तेव्हा तुम्हाला मच्छी भेटेलच असं नाही. कधी भेटेल तर कधी भेटणार पण नाही तुम्हाला. बघू, ट्राय करू. काहीतरी शैबाजला आहे असं वाटते.
मच्छी भेटलेली आहे आपल्याला, तुम्ही बघू शकता. या मच्छीला तांब असे म्हणतात. गल काढ. अटकून द्या. पाण्यात सोड नाहीला. यातला ठेव, याच्यात ठेव. यातला जाळी नाही जाणार. नको, इथे एक जाळी. ती जिवंत राहण्यासाठी आम्ही तिला एका पाण्याच्या डबक्यात ठेवतो आता, म्हणजे ते अजून अर्धा एक तास जिवंत राहील. गरम असेल पाणी आहे, सोड असून सोड. तासानंतर आपल्याला फायनली एक मच्छी भेटलेली आहे, तुम्ही बघू शकता. या मच्छीला तांब म्हणतात. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये आम्हाला फक्त आता एकच मच्छी भेटली. गेल्या ब्लॉगमध्ये आम्हाला फक्त एक स्नेक भेटला होता, वॉटर स्नेक. गेल्या टायमापेक्षा थोडीशी किस्मत आमची आता चांगली आहे असं वाटते. जर तुम्हाला कोणता अजून नवीन ब्लॉग पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता. मी त्या याने तुम्हाला आवडेल तो ब्लॉग बनवेन, प्रयत्न करेन तुम्हाला पाहिजे तो ब्लॉग बनवायचा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे, प्लीज सबस्क्राईब चॅनल. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.